नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण 9 जानेवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करायचा आहे. तर वेळ न घालवता आपण आजच्या या लेक्चरला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असेल आपल्या परीक्षेसाठी. प्रश्न असेल की नुकतेच खालीलपैकी कोणते शहर झोपडपट्टीमुक्त महानगर बनण्याच्या मार्गावर आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, सुरत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर गुजरात राज्यामधील जे सुरत शहर आहे ते लवकरच 70 ते 80 लाख लोकसंख्या असलेलं भारतातील पहिलं झोपडपट्टीमुक्त शहर बनणार आहे. आणि हे जे काही ध्येय आहे या राज्याने कसं साध्य केलेलं आहे? आपण जर बघितलं तर 2006 मध्ये या सुरत शहरामध्ये 38% लोकसंख्या होती, जी की झोपडपट्टीमध्ये राहायची मित्रांनो. आणि आता 2025च्या वर्षाच्या शेवटपर्यंत जर बघितलं तर फक्त 5% या शहरातली लोकसंख्या आहे, जी की झोपडपट्टीमध्ये राहते. आणि हे जे काही त्यांनी साध्य केलेलं आहे ते कशामुळे झालेलं आहे? तर एक पुनर्वसन मॉडेल त्या ठिकाणी राबवण्यात आलेलं होतं. इन सिटू झोपडपट्टी पुनर्वसन ज्याचं नाव होतं, ज्याद्वारे झोपडपट्टी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पक्की घरं सरकारकडून बांधण्यात आलेली आहे, काही खासगी पार्टनरच्या मदतीनं. त्यासोबतच प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात आली आणि यामुळे या शहरामधील जे झोपडपट्टी आहे ते कुठेतरी कमी करण्यामध्ये यांना यश आलेलं आहे. तर ही आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच अजून 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. चंदीगड जे शहर आहे ते भारतातलं पहिलं झोपडपट्टीमुक्त शहर बनलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरा एक मुद्दा आहे, जे की आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे मुंबई आहे त्या ठिकाणी धारावी झोपडपट्टी आहे, जी की आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध आहे किंवा तिला ओळखलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील संवर्धन राखीव क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्याची घोषणा नुकतंच करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, गडचिरोली. त्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. नुकतेच राज्य वन्यजीव महामंडळ जे आहे त्याने नुकतंच गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्र आहे त्याला अभयारण्याचा दर्जा देण्यास मंजुरी दिलेली आहे मित्रांनो. आणि सध्या आपण जर बघितलं तर हे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण मध्य भारतामध्ये जनुकीय दृष्ट्या शुद्ध रानमशी आढळणारं हे एकमेव असं ठिकाण आहे कोलामार्गा. तर त्यालाच आता अभयारण्याचा दर्जा हे दिलं जाणार आहे. याचं एकूण क्षेत्रफळ आहे 181 चौरस किलोमीटर. या अगोदर 2013 साली रानमशींच्या संरक्षणासाठी संवर्धनासाठी राखीव क्षेत्र म्हणून सुद्धा याला घोषित करण्यात आलेलं आहे. आणि सध्या हे जे काही कोलामार्का परिसर आहे तर त्या ठिकाणी फक्त 2 कळपांमध्ये 15च रानमशी शिल्लक राहिलेले आहेत. म्हणून त्यांच्या संवर्धनासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी आपण यांना अभयारण्याचा दर्जा हे लवकरच देणार आहोत. तर ही महत्त्वाची घडामोड आहे, ते आपण लक्षात ठेवायची आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, की नुकतेच पर्यावरण तज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, चॅम्पियन्स ऑफ द अर्थ. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर हे जे काही माधव गाडगीळ आहेत ते भारतातील ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ म्हणून ओळखले जायचे मित्रांनो. आणि नुकतंच त्यांचं वयाच्या 83व्या वर्षी पुण्यामध्ये निधन झालेलं आहे. त्यांचे काही महत्त्वाचे कार्य आणि वारसा लक्षात ठेवायचा आहे. तर त्यांच्याविषयी एक समिती आहे, गाडगीळ समिती. त्यांनी 2011 मध्ये सादर केलेलं एक पश्चिम घाट तज्ज्ञ समिती अहवाल आहे, त्यासाठी त्यांना ओळखलं जातं. यामध्ये सांगण्यात आले होतं की सह्याद्रीचा जो 75% भाग आहे ते अतिसंवेदनशील घोषित करा. अशी ही महत्त्वपूर्ण शिफारस या समितीने केलेली होती. ही समिती आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते, ते आपण लक्षात ठेवायचे आहे. त्यांना आतापर्यंत कोणकोणते पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर 2006 साली पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. 1981 साली पद्मश्री. आता नुकतंच 2024 साली चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हे पुरस्कार संयुक्त राष्ट्राने दिलेला आहे. तसेच टायलर नावाचा जो पुरस्कार आहे, ज्याला की पर्यावरण क्षेत्रातील नोबेल म्हणून ओळखलं जातं, ते 2015 साली यांना देण्यात आलेलं होतं. हे काही यांच्याविषयी महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला
तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपली ही चालू घडामोडीची सीरीज डेली आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. त्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न बघूया, की नुकतेच नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल उर्मिला सत्यनारायणन. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. तर ही जे काही 2025चा नृत्य कलानिधी पुरस्कार आहे, ते प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना आहेत उर्मिला सत्यनारायणन यांना जाहीर झालेला आहे किंवा देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येत असतो? तर मद्रास म्युझिक अकादमी आहे, त्याद्वारे हा शास्त्रीय नृत्य क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान दिला जात असतो. हे आपण लक्षात ठेवा. आणि या ज्या उर्मिला सत्यनारायणन आहेत, त्यांच्याविषयी लक्षात ठेवा. त्यांनी गेल्या 50 वर्षापासून भरतनाट्यम क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे. आणि त्यांच्याविषयी वैशिष्ट्य आहे, की त्यांच्या अभिनयातील नैपुण्य आणि नृत्यशैलीतील जे नाविन्य आहे, त्यासाठी त्या ओळखल्या जातात. हे सुद्धा आपण मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की खेलो इंडिया बीच गेम्स 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, दीव या ठिकाणी खेलो इंडिया बीच गेम्स 2026चं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवा. तर कालावधी असणार आहे 5 जानेवारी ते 10 जानेवारी. ठिकाण असेल घोगला बीच, दीव या ठिकाणी आणि याचं नुकतंच उद्घाटन 5 जानेवारीला जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि याचं शुभंकर काय आहे मित्रांनो? पर्ल, अर्थात ज्याला एक आनंदी आणि उत्साही डॉल्फिन म्हणून ओळखलं जातं. हे आपण शुभंकर लक्षात ठेवायचं आहे. आणि या स्पर्धेमध्ये देशामधील 29 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 1100 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. आणि ही स्पर्धा सध्या सुरू आहे. त्यामुळे लवकरच ही स्पर्धा संपणार आहे. त्यानंतर आपण कोणकोणते याचे विजेते आहेत त्याविषयी एक डिटेल आपण व्हिडिओ सुद्धा घेणार आहोत. यामध्ये जर बघितलं तर एकूण 8 खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. जसं की बीच व्हॉलीबॉल, बीच सॉकर, बीच कबड्डी, ओपन वॉटर स्विमिंग आणि मल्लखांब इत्यादी खेळ आहेत जे यामध्ये समाविष्ट आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, की नुकतेच 21वे जागतिक मराठी संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, पणजी या ठिकाणी हे 21व्या क्रमांकाचं जागतिक मराठी संमेलन आयोजन त्याचं करण्यात आलेलं आहे. त्याविषयी महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. स्थळ आहे गोवा या राज्यातील कला अकादमी, जे की पणजी या शहरामध्ये आहे. दिनांक असणार आहे 9, 10 आणि 11 जानेवारी. याची थीम काय असणार आहे? शोध मराठी मनाचा. ही थीम आपण लक्षात ठेवायचं आहे. याचे संमेलन अध्यक्ष आहेत प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, ज्यांना पद्मविभूषण सुद्धा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. स्वागत अध्यक्ष आहेत गोवा या राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. आणि याचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. याचं उद्दिष्ट काय आहे? तर हे जे संमेलन आहे ते जगभरातील मराठी भाषिकांना, साहित्यिकांना, उद्योजकांना आणि वैज्ञानिकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी दरवर्षी आयोजित केलं जात असतं. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नुकतेच पश्चिम बंगाल राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, नंदिनी चक्रवर्ती या पश्चिम बंगाल राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. आणि पहिल्या महिलाविषयी हा प्रश्न असल्यामुळे आपल्याला यावर प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. म्हणून हे बारकाईनं लक्ष देऊन आपल्याला हे प्रश्न पाहायचा आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. या ज्या काही नंदिनी चक्रवर्ती आहेत, त्या पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ठरलेल्या आहेत. आणि नुकतंच 1 जानेवारीला त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. त्या 1994च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत मित्रांनो. त्यासोबतच आपल्याला इतर 2 महत्त्वाचे मुद्दे सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. तर सुजाता सौनिक, ज्या की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होत्या. त्यानंतर आहेत रश्मी शुक्ला, ज्या की महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक राहिलेल्या आहेत. हे सुद्धा 2 मुद्दे आपल्याला वारंवार परीक्षांमध्ये विचारले जातात, ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो, आपण ज्या काल महत्त्वाच्या घडामोडी घेतल्या होत्या, त्या या ठिकाणी क्विक रिव्हिजन त्याचं करायचं आहे.
तर पहिला प्रश्न आपण काल बघितला होता, की नुकतेच जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश कोणता बनला आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर आपला भारत देश. त्यानंतर आपण प्रश्न बघितला होता, की नुकतेच 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी सातारा. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण माहिती सुद्धा पाहिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, की भारताची पहिली बुलेट ट्रेन त्याचा पहिला टप्पा कोणत्या वर्षी सुरू केला जाणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी 2027. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, की नुकतेच भारत जगातील कितव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी 4थ्या क्रमांकाची भारत जगातली मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, 8वा वेतन आयोग लागू करणारा देशातला पहिला राज्य कोणता बनला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी आसाम. त्यानंतरचा प्रश्न होता, पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी सर्वात कमी वयाची भारतीय व्यक्ती कोण ठरली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी काम्या कार्तिकेयन. याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच सीमा रस्ते संघटनाचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए हरपाल सिंग. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, इंडियन एआय रिसर्च ऑर्गनायझेशन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी गुजरात. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच झोहरान ममदानी कोणत्या शहराचे महापौर बनले आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए न्यूयॉर्क या शहराचे हे झोहरान ममदानी पहिले भारतीय वंशाचे आणि पहिले मुस्लिम महापौर बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच कोणत्या देशाने अवकाशात 52 उपग्रह सोडले आहेत? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए रशिया. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की महिला हॉकी संघाचे नवीन प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी शुअर्ड मारिन. त्यानंतरचा प्रश्न होता, की नुकतेच DRDO कडून प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी ओडिशा. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की पोलीस रेझिंग डे कधी साजरा केला जातो? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी 2 जानेवारी. याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण काल होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता, की फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा पुतळा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे? आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे आणि डिटेलमध्ये याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्याचं खरंच मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे, की विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे या चालू घडामोडी विषयाचा अभ्यास करत आहेत. याचा फायदा तुम्हाला नक्कीच तुमच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही, त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए कोलकाता. या ठिकाणी नुकतंच जे अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू आहे लिओनेल मेस्सी याचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे. तर होमवर्क क्वेश्चन असेल, 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोपा असा हा होमवर्क क्वेश्चन असेल. प्रत्येक विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे. तर बघूया किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगतात. आणि मित्रांनो, शेवटी जाताना तुम्हाला एक आठवण करून देतो, जे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी. आपण जे होमवर्क क्वेश्चन डेली देत असतो, त्याची उत्तरे जे विद्यार्थी दररोज प्रामाणिकपणे देतील, अशा विद्यार्थ्यांना आपण या महिन्याच्या शेवटी भरघोस बक्षिसं देणार आहोत. तर तुम्ही फक्त उत्तर द्यायचं आहे दररोजच्या दररोज आणि बक्षिसं जिंकायचं आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. तसेच या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपल्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 ला जॉईन करा. त्या ठिकाणी आपल्या या नोट्स तुम्हाला मिळून जाणार आहेत. त्यासोबतच आपला इंस्टाग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास नावाने. त्या ठिकाणी सुद्धा आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत स्टडी रिलेटेड कंटेंट टाकत असतो. ते सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. चला मग थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.